रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीचे आपण परवाच्या व्हिडिओमध्ये 9 वासरांच्या नाकी केल्या होत्या आणि ते आज राहिलेले 10-12 वासरांच्या करायच्या होत्या. क्वांटिटी जादा असल्यामुळे आपले काही एका दिवशी झाली नाही. मग इसाक बाईंना पण जरा कामं होती आणि त्यांच्या हिशोबाने पण थोडंसं वेळ गेला आणि मग त्यामुळे ते आज आले होते. बघू शकता व्हिडिओमध्ये वासराच्या कशा नाकी केल्या त्यांनी. पळण्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं असतं ते फाउंडेशन. जसं गाडीला चाकं महत्त्वाची, पंक्चर असली तर पळणार नाही, गती नाही लागणार, तसंच गाडीचं इथं बैलांचं पण आहे. बैलाच्या नाक्या बघू शकता, या वासराच्या ह्या नाक्या केव्हा आणल्या आहेत. ह्या जर नाक्या जर पळताना अडथळा करत असतील तर आपल्याला ते काढणं गरजेचंच आहे ना. मग ते वेळेवर झालं पाहिजे मित्रांनो, नाहीतर आपण किती पण व्यायाम देतोय, किती पण खोराक देतोय. बघा ह्या पण वासराच्या नाक्या किती वाढलेल्या आहेत. हे राया आहे, रायाला तर इतकी गती आहे मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. बाहेर जाणारा तो सरळ झालाय, त्याचा पण फेरा काढायचा आपल्याला. व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो, ह्या नाक्या पक्षाच्या आहेत. ह्या खालनं जवळजवळ बैलाला लाळ होऊन गेलती नाही. 2 महिन्यापूर्वी बैल तिकडं होता तेव्हा बैलाच्या खालनं पूर्णपणे नाक्या चिराटलेले आहेत. म्हणलं मालकासाठी तो इतका पळतोय नाका चिराटलेला असून तर थोडासा आराम पण द्यावा त्याला. आता बैलावर वेळेवर लक्ष ठेवणं मित्रांनो खरंच खूप गरजेचं आहे. आणि पळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायाचे मित्रांनो. विराटच्या पण नागपात्र्या काढून घेतल्या, खूप ढिल्या झालेल्या होत्या. तर मित्रांनो तुम्ही पण वेळेवर पाय चेक करा वासरांचे. आता माझ्याकडे पण काय वासर आहे, त्यांचं शरीर खूप मोठे आहे. आदत वासरांचे सुद्धा पाय पूर्णपणे उगाळलेले आहेत, त्यामुळे खड्याच्या रानाला वासर पळतच नाही. तर मित्रांनो नक्कीच हे करून बघा. जय श्रीराम.